आपल्या कीर्तनातून सगळ्यांचीच बिन पाण्याने चंपी करणाऱ्या इंदुरीकरांची सध्या लोकांकडून जोरदार चंपी सुरू आहे। कारण आहे त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्याचं। 21 वर्ष कीर्तनातून साधेपणाचा उपदेश करणाऱ्या इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक दिसला, म्हणून लोक चिडलेत आणि त्यामुळे इंदुरीकर महाराज सध्या ट्रोलिंगनं बेजार झालेले आहेत आणि इतके की त्यांनी कीर्तनकाराचा फेटाच खाली ठेवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान मुलीचं लग्न सुद्धा धूमधडाक्यात करणार असल्याचा नवा पवित्रा इंदुरीकर महाराजांनी घेतलाय। इंदुरीकर महाराज फेटा खाली ठेवणार, त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं। कीर्तनाला निरोप देण्याचे इंदुरीकरांचे संकेत। कटाळं मारा, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष। ट्रोलिंगला कंटाळल्याचं इंदुरीकरांचं वक्तव्य। कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं। मुलीच्या साखरपुड्यानंतर झाले होते ट्रोल। माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात। मला माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रबोधनकार इंदुरीकर महाराज कीर्तनाला कायमचा निरोप देत फेटा खाली ठेवण्याच्या मानसिकतेत पोहोचलेत। त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं। मुलीच्या साखरपुड्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात असल्यानं इंदुरीकर प्रचंड व्यथित झालेत। माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात। मला पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय। माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला। त्यामुळे मी आता कटाळं मारा, मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष। लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत। माझ्यापर्यंत ठीक, मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला। मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे ना, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही। हे त्याने बंद केले पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं। हा मी 2-3 दिवसापासून विचार करतोय, 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी, पण ते मजा नाही राहिली त्याच्यात। आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला। इंदुरीकरांच्या मुलीचा नुकताच राजेशाही थाटात साखरपुडा संपन्न झाला। त्यानंतर त्यांना त्यांच्या कीर्तनातल्या उपदेशाची आठवण करून देत तुफान ट्रोल केलं जात आहे। जिथं इंदुरीकर त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना ज्ञान देत होते की लग्न साधं केलं तरी पोरं होतात, इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीमधल्या अंतरामुळे लोकांनी सोशल मीडियावर त्यांची चांगली शाळा घ्यायला सुरुवात केली। इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात विनोदी शैलीत कुप्रथांबद्दल भाष्य करतात, पण त्याच वेळी त्यांच्या महिलांबद्दलच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं। त्यामुळे इंदुरीकर पहिल्यांदाच वादात सापडले असं नाही, त्यांच्या कीर्तनाच्या स्टाईलवरून, कीर्तनातल्या शब्दांवरून अनेक वाद निर्माण झाले। अगदी त्यांना कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली। 2019 मध्ये शिक्षकांबद्दल भावना दुखावणारं वक्तव्य केल्यानं शिक्षक संघटना इंदुरीकरांवर नाराज झाल्या। 2020 ला कीर्तनात समतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, विषम तिथीला मुलगी होते, अशुभ वेळी झाल्यास संतती रांगडी बेवडी होते असं वक्तव्य केलं। PCPNDT कायद्याचं उल्लंघन आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा त्यांच्यावर आरोप झाला। आरोग्य विभागानं इंदुरीकरांना नोटीस पाठवली। इंदुरीकरांनी प्राचीन ग्रंथावर आधारित आपलं हे मत असल्याचं सांगितलं। 2022 मध्ये कीर्तनात माळा काढणाऱ्यांनीच कोरोनाची 3री लाट आणल्याचा दावा केला। शिवाय माझे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवणाऱ्यांची मुलं दिव्यांग म्हणून जन्माला येतील असं म्हणत त्यांनी अभिशाप दिला।
साध्या लग्नाचा उपदेश देणाऱ्यांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला म्हणून इंदुरीकरांवर चहूबाजूने टीका सुरू झाली। कीर्तन परंपरा हे वारकरी संप्रदायातलं प्रबोधनाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे। त्यामुळे फेटा बांधून गादीवरून उच्चारलेल्या कीर्तनकाराच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड नसेल आणि शब्द परंपरेला शोभणारे नसतील तर टीका होणं स्वाभाविक आहे। इंदुरीकरांच्या मुलीवर टीका करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई व्हायलाच हवी, पण इंदुरीकरांची भाषा ही स्टँडअप कॉमेडी सारखी नाही तर वारकरी परंपरेला साजेशी असायला हवी ही वारकरी संप्रदायाची अपेक्षा आहे। विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।